पहिला स्पेशल रिपोर्ट। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मंत्रिपदावर राहतात की जातात अशी स्थिती होती। त्यावेळी कारण होतं 29 वर्ष जुन्या प्रकरणामध्ये त्यांना सुनावण्यात आलेली 2 वर्षांची शिक्षा। आता पावसाळी अधिवेशन संपता माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आले। यावेळी कारण ठरला मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ। राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। किती काळ माणिकरावांना पाठीशी घालायचं हा पेच अजित पवारांसमोर उभा असेल। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांच्या मागचं शुक्लकाष्ठ काही संपायचं नाव घेत नाहीये। अधिवेशनात मोबाईलवर पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। कोकाटेंनी स्पष्टीकरणही दिलं, पण त्यांच्या विरोधात आंदोलनं, विविध स्तरातून निषेध सुरूच आहे। त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे। या सरकारला सत्तेचा माज आलेला आहे आणि हा माजच या राज्यामध्ये अराजकता फैलवत आहे। थोडंसं जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी कृषी मंत्री कोकाटेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत अशा पद्धतीची भूमिका सरकारने व्यक्त केली पाहिजे। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका हा सल्ला या राज्याच्या सरकारला आहे। यांनी कोकाटेचा तातडीनं राजीनामा घ्यावा। एखाद्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी कारवाई करण्यापेक्षा कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही मागच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कृषी मंत्र्याचे वक्तृत्व आहे, गांभीर्य ज्या पद्धतीने त्या पदाला पाहिजे त्या पदाचं गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांचा राजीनामा खरं घेणं गरजेचं आहे। पहिला त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी आज आपण करतो। ही संधी साधत पक्षफुटीनंतर दुरावलेल्या कोकाटेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी टीकेची तीव्रता वाढवली। अजित पवारांमध्ये हिम्मत असेल तर कोकाटेंवर कारवाई करावी असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी दिलंय। अजित पवारांनी मोठ्या माशाला वाचवण्यासाठी लहान माशाचा बळी घेतला का अशी शंका रोहिणी खडसेंनी उपस्थित केली आहे। तर रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारले। कोकाटे च्या बाबतीत काय म्हणाले की ते जाहिरात बघत होते। मी त्या व्हिडिओत काय दाखवलंय, ते पत्ते हलवत आहेत। ते किलावर काय म्हणतात, त्याचा एक पत्ता असा खाली येताना दिसतोय, एक बदाम वरती जाताना दिसतोय। याचा अर्थ ते खेळत होते। जंगली रमी हा पैशाचा खेळ आहे। तो डाउनलोड करावा लागतो, तो काय नॅचरली येत नाही ऍप। आम्ही फक्त सत्य सामोरेला आणतोय महाराष्ट्राचे की किती गंभीर आहेत बघा मंत्री। त्या माणिकराव कोकाटेंनी ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांचा अपमान केलेला आहे, त्या माणिकराव कोकाटेंचा तुम्ही राजीनामा घेण्याचा मोठा पण दाखवणार आहात का अजितदादा? कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत चाललाय। अशावेळी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कान उघडणी करत वेगळेच संकेत दिलेत। कृषी मंत्री महोदयांच्याकडून काही वेळेला जी शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती। या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तसा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्यांना यापूर्वी समज दिली होती। या प्रकरणाची सुद्धा गंभीर नोंद घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादा निश्चितपणाने त्यांना समज दिली असेल। शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री सारखा महत्वाचा संवेदनशील विभाग असणाऱ्या मंत्र्यांनी योग्य पद्धतीने सतत कार्यरत शेतकऱ्यांच्यासाठी राहिलं पाहिजे। ते पक्षात माझा याच्याबद्दलचंही मला म्हणजे त्यांच्याकडून हे घडलंय हे अयोग्य असं मला नक्की त्या ठिकाणी वाटतं, पण शेवटी पक्ष सुद्धा त्यांच्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेईल। राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठराखण करण्याची वेळ भाजपच्या मंत्र्यांवर अनेकदा आली आहे। यावेळीही कोकाटेंची पाठराखण करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील धावून आले। त्यांनी कोकाटेंचा रमी खेळण्याचा मुद्दा व्यक्ती स्वातंत्र्याच्या दिशेने नेला, तर हसन मुश्रीफांनी कोकाटे प्रेमळ असल्याचं प्रमाणपत्र देऊन टाकलं। आता ते काय करत होते कारण मला ते काय मोबाईलमध्ये कळत नाही, पण लहान मुलं सारखं असे खेळ खेळत असतात। मला काय वाटलं की रम्मी म्हणजे जाऊन कोकाटे साहेब आमच्या कुठल्या क्लबमध्ये बसलेत, तिथं काय खेळ आहेत, नोटाची बंडलं समोर आहेत,
असं आहे आणि आपण प्रसारमाध्यमांनी चालू केलं का काय तुम्ही जाऊन बघितलं तर ते मोबाईलवर काहीतरी करतायत काम तहकूब झाल्यावर. माणिकरावांच्या संदर्भामध्ये म्हणजे आता माहीत नाही ते रमी खेळत होते का पत्ते खेळत होते हे पाहते असतील एखादवेळी की याच्यात काय चाललेलं आहे मोबाईलवर. परंतु म्हणजे ज्याला एक इंडिव्हिज्युअल प्रायव्हसी म्हणतो आपण ती सुद्धा आता आपण त्यांना देणार की नाही. व्यक्ती स्वातंत्र्याचा आपण जो विचार करतो म्हणजे कोणी आता काय करावं आणि काही नाही आता हे कोण ठरवणार. महायुती सरकारमधील तिसरा महत्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी कोकाटे विषयावर थेट बोलणं टाळलं. मला वाटतं की या विषयावर ते स्वतःचं त्याचं जे काही स्पष्टीकरण असेल मंत्री महोदय त्या ठिकाणी ते देतील. माझ्यासारख्याने त्यावर भाष्य करणं काही उचित नाही. सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे रमी खेळतायत असा व्हिडिओ आलाय. खरं तर ते व्हिडिओ काढण्याची कामाला म्हणावं की सभागृहात बसलेला तो खाली आपला व्हिडिओ काय करतोय तो तिथं वरून बसलेला माणूस त्या कॅमेरामध्ये कसा रेकॉर्ड करतोय हा एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु एक निश्चित आहे सभागृहामध्ये जर रमीचा गेम खेळत असेल तर हे करणं योग्य नाहीये. फेब्रुवारी महिन्यात एका जुन्या प्रकरणात जिल्हा न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात त्यांचं मंत्रिपद कसंबसं वाचलं होतं. पावसाळी अधिवेशन काळात मोबाईल रमीच्या रूपानं नवं संकट त्यांनी ओढवून घेतलं. शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री अशा खेळात गुंग असणं पक्षासाठी आणि सरकारच्या प्रतिमेसाठी हानिकारक आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे त्यांना आणखी किती काळ वाचवणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.